जय शिवराय. CMS म्हणजेच आपल्या छत्रपती मराठा साम्राज्यामधल्या आपल्या बांधवांसाठी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे शेअर मार्केट रिलेटेड. की शेअर मार्केटमध्ये सुरुवात करताना नक्की कोणत्या बेसिक गोष्टी बघितल्या पाहिजेत, तर त्याच्याबद्दलचा माझा स्वतःचा अनुभव आणि मी स्वतः जी काही थोडंफार स्टडी केलं आहे त्याच्यामधून मला जे काही एक्सपिरियन्स आले ते तुमच्याबरोबर शेअर करतो, की जेणेकरून तुम्हाला पण थोड्या गोष्टी शिकता येतील आणि आपला पोर्टफोलिओ कसा स्टार्ट करावा त्याच्याबद्दल माहिती भेटेल. तर पहिले स्वतःचं मी इंट्रोडक्शन देतो. माझं नाव अभिजित देशमुख. मी गेल्या 18 वर्षापासून बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे आणि रिस्क मॅनेजमेंट हा माझा प्रोफाईल आहे. तर पहिलं एक सुरुवात मी स्वतःच्या एक्सपिरियन्समधून करतो, की माझा जो एक्सपिरियन्स आहे, मी 2006मध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. 2006-07 दीड वर्षामध्ये मी माझा स्वतःचा पोर्टफोलिओ बनवला. पण खूप वाईट अनुभव आला मला. 2007 आणि 2008चं जे रेसेशन झालं त्या रेसेशनमध्ये माझा हा पोर्टफोलिओ पूर्णपणे डुबला. प्लस मी माझ्या आयुष्यातलं पहिलं लोन जे आहे ते 1 लाखाचं फक्त ह्या लॉस रिकवर करण्यासाठी घेतलं आणि हा माझा खरंच वाईट अनुभव होता. पण ह्या अनुभवामधून बऱ्याच काही गोष्टी शिकलो आणि तिथून पुढे मात्र कानाला खडा लावला, की पूर्ण स्टडी करून पूर्ण डिटेल्स घेऊन मगच मार्केटमध्ये घुसायचं. आणि हळूहळू करत मी पूर्ण शिकत आत्तापर्यंत शिवरायांच्या कृपेने माझा स्वतःचा खूप चांगला पोर्टफोलिओ बनवला. तर माझा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करतो की नक्की काय करायला पाहिजे. तर शेअर म्हणजे नक्की काय, तर एखाद्या कंपनीचा समभाग, एखाद्या कंपनीसाठी तुम्ही जोडले जाणार आहात, एखाद्या कंपनीचं तुमचे शेअर्स त्या कंपनीचे समभाग तुम्ही विकत घेत आहे. तर ते मग घेताना तुम्हाला काय बघितलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ती कंपनी, त्या कंपनीचा बॅकग्राऊंड काय, त्या कंपनीचं प्रोडक्ट काय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठलीही वस्तू, तुम्ही भाजी विकत आणायला जेव्हा मार्केटमध्ये जाता तेव्हा काय बघता, की ती भाजीची क्वालिटी कुठली आहे, त्या भाजीची प्राईस काय, ती भाजी 2-3 ठिकाणी तुम्ही चेक करता की सेम क्वालिटीची भाजी सेम प्राईसमध्ये भेटते आहे का, आणि मग योग्य जिथं वाटेल तिथून तुम्ही ती खरेदी करता, की जेणेकरून तुम्हाला त्याची योग्य किंमत आणि क्वालिटी दोन्ही चांगला भेटेल. तर सेम तसंच आहे इकडे सुद्धा. शेअर मार्केटमध्ये कंपनीचं बॅकग्राऊंड बघणं खूप जरुरी आहे, की ती कंपनी नक्की काय करते, त्या कंपनीचं प्रोडक्ट काय आहे आणि त्या कंपनीचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, ती कंपनी कधीपासून एस्टॅब्लिश आहे, त्या कंपनीचा ॲटलिस्ट मिनिमम मागच्या 3 ते 5 वर्षामधला परफॉर्मन्स कसा आहे, कंपनी प्रॉफिट देते की लॉस देते, कंपनीवरती लोन किती आहे. जर ती कंपनी फक्त लोनवरती चालत असेल आणि त्याच्यामधून प्रॉफिट पण जास्त नसेल तर तिच्याकडे आपण बघितलं पण नाही पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींचा ऑब्झर्व करून मग स्वतःचा पोर्टफोलिओ निवडायला सुरुवात जर केली तर याच्यामधून नक्कीच तुमचा फायदा होईल. तर ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितलं, की कंपनी सिलेक्ट करताना काय बघायला पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन भेटून जातील. मी तुम्हाला थोड्या एंडला त्याचे डिटेल्स पण शेअर करतो, की कुठे तुम्हाला या गोष्टी भेटतील. ठीक आहे, हे झालं कंपनी निवडताना. कंपनी निवडल्यानंतर मग काय करायचं. कंपनी निवडल्यानंतर तुम्ही ते शेअर्स घ्यायला चालू करा. कशा पॅटर्नमध्ये घ्यायचे ते पण मी थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही कंपनी निवडाल त्याचे शेअर्स घ्याल, तुम्ही मिनिमम एक शेअर पण घेऊ शकता. ठीक आहे, तुमच्या जेवढी कॅपॅसिटी असो त्यानुसार तुम्ही हळूहळू ते शेअर्स घ्यायला चालू करा आणि त्या हिशोबाने तुमचा पोर्टफोलिओ बनवायला चालू करा. शक्यतो प्रयत्न करा की ब्ल्यूचिप कंपनी निवडा. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जो मेजर कॉन्ट्रीब्युशन असेल तो ब्ल्यूचिपचा असेल, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी रिस्क, रिटर्न पण व्यवस्थित भेटतील आणि पोर्टफोलिओ म्हणजे खराब होण्याचा चान्सेस ही खूप कमी असतील. ठीक आहे, ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पोर्टफोलिओ कंपनी शेअर्स खरेदी केल्यानंतर प्रत्येक क्वार्टरला कंपनी आपला जो परफॉर्मन्स आहे तो अनाऊन्स करत असते, आपला बॅलन्स शीट अनाऊन्स करत असते AGM. तर त्याच्यामध्ये तुम्ही ती कंपनीचा प्रत्येक क्वार्टरचा परफॉर्मन्स चेक करा, की प्रत्येक क्वार्टरमध्ये ती कंपनी इम्प्रूव्ह होती आहे की नाही होते. त्याप्रमाणे ती कंपनी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायची, कमी करायची की वाढवायची ते तुम्ही डिसिजन पुढे हळूहळू घेऊ शकता. ठीक आहे, हा झाला दुसरा भाग. तिसरा भाग, कंपनी निवडली, तिचा पोर्टफोलिओ बनवायला चालू केला. तर पोर्टफोलिओ कसा बनवायला चालू करा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची कॅपॅसिटी काय आहे. तुम्ही एकदम वन टाईम आता तुम्ही पैसे टाकणार आहात की तुम्ही दर महिन्याला थोडे थोडे करून पैसे टाकणार आहात. तुमचा प्लॅन काय आहे तो आधी प्लॅन ठरवा. कंपनी ठरली तुमची, प्लॅन ठरला. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता वन टाईम, तुमच्याकडे 10 लाख रुपये, तुम्ही 10 लाख रुपये वन टाईम टाकणार आहे. ठीक आहे, 10 लाख रुपये एकसाथ टाकू नका. आत्ता साधारणतः 25 ते 30% अमाऊंट ठेवा, तुम्ही जे कोणते सेक्टर सिलेक्ट केलेत. ठीक आहे, पोर्टफोलिओ हा तुमचा पहिला म्हणजे डायव्हर्सिफाईड बनवा. डायव्हर्सिफाईड म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या कंपनी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असल्या पाहिजेत. मार्केटमध्ये IT सेक्टर आहे, बँकिंग सेक्टर आहे, फार्मास्युटिकल सेक्टर आहे, FMCG सेक्टर आहे, मेटल सेक्टर आहे, असे वेगवेगळ्या टाईपचे सेक्टर्स आहेत आणि प्रत्येक सेक्टरमध्ये खूप चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी आहेत. तर त्याच्यामधून तुम्ही सिलेक्ट करताना पोर्टफोलिओ, जसं तुम्ही जर 10 लाख रुपये एकसाथ टाकणार आहात, 25 ते 30% अमाऊंट तुम्ही सुरुवातीला टाका. 4 कंपनीचे शेअर तुम्ही सिलेक्ट केले, त्या 4 वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कंपन्यांमध्ये थोडी थोडी अमाऊंट इन्व्हेस्ट करून 25 ते 30% अमाऊंट इन्व्हेस्ट करा.
15 दिवस 1 महिना चेक करा परफॉर्मन्स, मार्केट वरती जाते खाली येते, त्याप्रमाणे हळूहळू पोर्टफोलिओ वाढवायला चालू करा. एकसाथ पूर्ण पैसे कधीच लावू नका. हा झालं तुमच्याकडे जर लमसम अमाऊंट असेल तर त्याची इन्व्हेस्टमेंट करायची. दुसरी गोष्ट झाली की तुमच्याकडे मंथली पेमेंट येतं. सॅलरीड आहे, आपण सॅलरीमधून दर महिन्याला 5,000, 10,000, 20,000 प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार आपण साईडला अमाऊंट काढते. तर सेम कंपनी तुमची सिलेक्ट करा. प्रत्येक कंपनीचे 2 शेअर 4 शेअर तुमची जशी कॅपॅसिटी आहे वेगवेगळ्या सेक्टरमधले. आत्ता सध्या 2 सेक्टरनी सुरुवात करा. 6 महिन्यानंतर 2 सेक्टरचा रिव्ह्यू करून दुसरे 2 सेक्टर ॲड करा. असे करून तुमची शेअरची SIP चालू करा की जेणेकरून हळूहळू पुढच्या 2 ते 5 वर्षामध्ये तुमचा जो पोर्टफोलिओ हा खूप चांगल्या प्रकारे बनेल. आणि त्या पोर्टफोलिओमध्ये शेअरची जी व्हॅल्युएशन पण आहे ते कमी जास्त करत जे ॲव्हरेज तुमचा जो मेंटेन होईल हा खूप चांगल्या प्रकारे मेंटेन होईल. हा त्याच्यामधून खूप मेन फायदा आहे. त्यामुळे त्या हिशोबाने चांगली कंपनी शेअर करा. थोडे करत ते शेअर्स वाढवत चला. ज्या कंपनीचा परफॉर्मन्स तुम्हाला वाटतं की ही कंपनी परफॉर्म व्यवस्थित करत नाही, त्याचे शेअर्स नंतर हळूहळू कमी करायला चालू करा. किंवा जिथे प्रॉफिट तुमचं एक टार्गेट ठरवलं तिथे प्रॉफिट बुक करायला सुद्धा सुरुवात करा. पोर्टफोलिओ बनवताना हा कमीत कमी 5 ते 10 वर्षाचा लॉंग टर्मचा विचार करा, तर तो पोर्टफोलिओ तुमचा व्यवस्थित बनेल. ठीक आहे, हा झाला पोर्टफोलिओ बनवण्यासाठी. पोर्टफोलिओ बनवल्यानंतर पोर्टफोलिओमध्ये कसा एक एक 1 ते 1.5 वर्षानंतर जेव्हा तुम्ही हळूहळू करून तुमचा हा पोर्टफोलिओ व्यवस्थित बनवाल, ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या 1-1.5 वर्षानंतर मग त्या पोर्टफोलिओमध्ये जे पेनी स्टॉक येतात, ठीक आहे, जसं आपण बघतो की सुझलॉन झाला, येस बँक झाला, वोडाफोन झाला, जे ₹2, ₹4, ₹10चे स्टॉक्स आहेत, हे सुरुवातीला कधीच घेऊ नका. ह्या स्टॉक्समध्ये तुम्हाला आपल्याला दिसायला एकदम दिसतं, लालच येतो की अरे हा स्टॉक एकदम 10% पळतोय, 20% पळतोय, पण ते तेवढ्याच प्रमाणात खाली सुद्धा येतात आणि तुमचा पोर्टफोलिओ त्याच्यामध्ये खराब होतो. जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ व्यवस्थित बनेल 1-2 वर्षानंतर, त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी ही संधी भेटणार आहे. प्रत्येक 2 महिन्याला असे पेनी स्टॉक येत असतात, जात असतात. ठीक आहे, जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ बनेल त्याच्यानंतर साधारणतः 5 ते 10% हे तुम्ही पेनी स्टॉकसाठी द्या की जेणेकरून ठीक आहे जेव्हा ते प्रॉफिट येईल ते प्रॉफिट 2 टाईम 3 टाईम 10 टाईम वाढलं विकून टाका आणि त्या पेनी स्टॉकमधून पैसा कमवा. पण त्या पेनी स्टॉकला 10%पेक्षा जास्त तुमच्या पोर्टफोलिओमध्ये व्हॅल्यू देऊ नका. ठीक आहे, हे झालं पोर्टफोलिओ बांधल्यानंतर तो पोर्टफोलिओ कसा मेंटेन करायचा त्याच्याबद्दल. पुढे जाऊ आपण आता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पोर्टफोलिओचा तुमचा जो हा रिव्ह्यू हा नेहमी करत जा. रोज बघणं जरुरी नाही आहे, पण ॲटलिस्ट आठवड्यातून 15 दिवसातून एकदा नजर मारत जा. आणि जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येक क्वार्टरमध्ये त्या कंपनीचा परफॉर्मन्स, त्या कंपनीचा रिझल्ट, प्रॉफिट किती झालं आहे, किती पर्सेंटमध्ये वाढलं आहे, किती पर्सेंटमध्ये कमी झालं आहे, हे मात्र नक्की चेक करा. म्हणजे क्वार्टरली हा तुमचा जो रिव्ह्यू आहे हा नक्की झालाच पाहिजे. ठीक आहे, ही गोष्ट. सेकंड थिंग, बऱ्याच कंपन्या अशा आहेत की ज्या डिव्हिडंड देतात. फॉर एक्झाम्पल इंडियन ऑइल वर्षाला साधारणतः 6 ते 7% ॲव्हरेज डिव्हिडंड देतात. कंपनीचा शेअरची मुवमेंट खूप जास्त नाही आहे, पण तो डिव्हिडंड जो आहे तो आज ॲज इक्विव्हॅलंट टू तुमच्या FDचा रेट एवढा आहे आणि कंपनी सेक्युर्ड आहे, चांगली कंपनी. अशा भरपूर, मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इंडियन ऑइल सांगतो, अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या खूप चांगला डिव्हिडंड देतात. अशा कंपन्या पण तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा की जेणेकरून तुमची रिस्क कमी राहील आणि तुम्हाला इयरली जे काही रिटर्न्स आहेत ते लॉंग टर्मसाठी रिटर्न्स पण चांगले भेटतील. तर हे एक सजेशन. दुसरी गोष्ट आहे की जे काही टिप्स येतात, टिप्सवरती पळणारे जे शेअर्स आहेत याच्यापासून शक्यतो दूर राहा. ते तेवढ्यापुरते येतात. ज्यावेळी ॲक्च्युली टिप्स तुम्हाला भेटलेली असते त्यावेळी तो शेअर 20% 30% वरती असतो. तुम्ही जेव्हा तो शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये घेता, ठीक आहे, त्याच्यानंतर तो 2 ते 3% वेळ असेल तर 5% पळतो आणि त्याच्यानंतर तो खाली यायला चालू होतो. आणि एकदा तो खाली यायला चालू झाला आणि जर तो लोअर सर्किटला असेल मग मात्र तुम्ही तो विकू पण शकत नाही आणि तो शेअर तुमचा ॲक्च्युली 50 ते 60% तुम्हाला तो डिव्हॅल्यू करून टाकतो. म्हणजे तुमची पोर्टफोलिओची व्हॅल्यू ती कमी करून टाकतो. एक एक्झाम्पल सांगतो, काही शेअर्स आहेत की नंतर डिव्हॅल्युएशन नंतर सुद्धा परत वरतात, पण ते खूप रेअरली होतं. पण बऱ्यापैकी शेअर्स आहेत. किंगफिशर, ठीक आहे, जेव्हा किंगफिशर लोकांनी घेतला, खाली आला नाही, वाढेल कोणीतरी घेईल त्याला, लोकांनी ₹4 ₹5 सुद्धा घेतला आणि नंतर काय आलं, कंपनी बंद झाली. म्हणजे ज्यांनी हायर रेटला घेतला त्यांचा लॉस, ज्यांनी लोअर रेटला घेतला वाढेल हे समजून त्यांचा पण लॉस झाला. त्यामुळे अशा शेअरपासून शक्यतो दूर राहा. ठीक आहे, काही चांगल्या पण कंपन्या आहेत. फॉर एक्झाम्पल सत्यम होता, म्हणजे मी स्वतः सत्यमचा एक्सपिरियन्स घेतला. आजच्या डेटला माझ्या पोर्टफोलिओमध्ये सत्यमचं टेकअप झालं आणि खूप चांगला रिटर्न भेटले. पण ते खूप रेअरली होतं, प्रत्येक वेळी होत नाही ही गोष्ट. त्यामुळे अशा स्टॉकपासून शक्यतो दूर राहा. चांगल्या कंपनी सिलेक्ट करून चांगला पोर्टफोलिओ बनवा. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे, मग हळूहळू जेव्हा तुम्ही आता हा पोर्टफोलिओ बनवायला चालू कराल त्याच्यानंतर मग शिकत राहा मार्केटमध्ये. चार्ट कसा बघायचा, प्रत्येक कंपनीचा चार्ट असतो, ठीक आहे, तो चार्ट कसा बघायचा ह्याच्याबद्दल थोडी माहिती घेत राहा मार्केटमधून. ठीक आहे, आता अजून आपल्या ग्रुपमध्ये जे काही जाणकार लोक आहेत ते त्याच्याबद्दल डिटेल अजून तुम्हाला देतील जेव्हा आपले वेगवेगळे आपण सेशन घेऊ किंवा आपलं जसं चाललं आहे की आपण कॉन्फरन्स कॉल घ्यायचा त्यावेळी अजून बाकीचे लोक पण डिटेल देतील. त्यावेळी तुम्हाला त्याच्यामधून अजून शिकता येईल. पण असं शिकत राहा. ठीक आहे, ह्या हिशोबाने पोर्टफोलिओ बनवा.
अजून एक पोर्टफोलिओ बनवताना एक 10-20% फॉर्म्युला मी नेहमी हे करतो की जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ व्यवस्थित बनेल, ठीक आहे, आज जर तुम्ही पोर्टफोलिओ बनवायला चालू केला तर पुढच्या 2-3 वर्षानंतर जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ खूप चांगला बनेल तेव्हा त्या पोर्टफोलिओमध्ये हळूहळू आहे ना असे शेअर्स घेत राहा की ज्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः स्वतःचा एक मार्जिन ठरवा 10% किंवा 20%. जसं मी आता ठरवतो की 20%. एक शेअर घेतला, 20% प्रॉफिट झाला की तो विकून टाकतो मी. मला प्रॉफिट झाला त्याच्यानंतर तो किती, फॉर एक्झाम्पल अदानी ग्रीन्स, जेव्हा मी अदानी ग्रीन्स घेतला होता त्यावेळी मला वाटतं 40-42चा रेट होता. तो मी 100 रुपीज क्रॉस झाला, 100-110ला मी सेल करून टाकला. त्याच्यानंतर तो 1000 पण पोहोचला, पण मला रिग्रेट नाही कारण माझं जे टार्गेट होतं ते मी कंप्लीट केलं होतं. त्याच्यानंतर तो पळाला, दॅट्स फाईन, नो इश्यू. त्यामुळे जास्त लालच ठेवू नका, पोर्टफोलिओ व्यवस्थित बनवा, आपले टार्गेट सेट करा, आपले गोल सेट करा की आम्हाला त्या पोर्टफोलिओमधनं काय, कसं आणि कधी करायचं आहे. ग्रुपमध्ये बऱ्यापैकी 30 म्हणजे अंडर 30 आणि 30-35 वर्षातली आहेत की तुम्ही जेवढ्या लवकर हा पोर्टफोलिओ बनवायला चालू कराल तेवढं खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमचा जॉब करत करत त्या इन्कममधनं हा तुमचा पॅसिव्ह इन्कम तुमच्या पुढच्या नेक्स्ट म्हणजे लाईफसाठी, जसं 40-45 नंतर, 50 नंतर किंवा रिटायरमेंट लाईफ नंतर जे काही युटिलाइज होणार आहे त्यासाठी हा पोर्टफोलिओ बनवायच्या हिशोबाने विचार करून पोर्टफोलिओ बनवा की लॉंग टर्म. शॉर्ट टर्मचा विचार करू नका की आज मी घेतलं आणि उद्या मला काय भेटणार आहे. आज मी घेतलं, पुढच्या 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर मला काय भेटणार आहे याचा विचार करा. त्यासाठी म्हणून म्हटलं की जी कंपनी चॉईस कराल ती खूप चांगली चॉईस करा की जी कंपनी उद्या डुबणार नाही. त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन आहे तो म्हणजे की गोल्ड बीज, निफ्टी बीज, बँक निफ्टी बीज. ही एक अशी गोष्ट आहे की तुम्ही ऑनलाईन सर्च करून तुम्हाला डिटेल्स भेटतील. हे थोडे तरी दर महिन्याला, जसं तुम्ही SIP म्हटलं त्या हिशोबाने याच्यामध्ये SIP चालू करा, याच्यामध्ये रिटर्न्स तुम्हाला लॉंग टर्मला चांगले भेटतील. ठीक आहे, तर हे बीज, गोल्ड बीज, निफ्टी बीज आणि बँक बीज याच्यामध्ये पण थोडी इन्व्हेस्टमेंट चालू करा. म्युच्युअल फंड जर तुमचे काही असतील तर त्याची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवा. चांगले म्युच्युअल फंड सिलेक्ट करा, वेगवेगळे, जसं स्मॉल कॅप, मिड कॅप आणि मल्टी कॅप असे वेगवेगळ्या कॅपमधले जे म्युच्युअल फंड्स आहेत असे डिफरंट सिलेक्ट करा की जेणेकरून पुढे ते व्यवस्थित तुम्हाला फायदा करून देतील. याच्यामध्ये अजून मला ॲड करायचं होतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सेल्फ कंट्रोल ठेवा. स्वतःचे काही नियम ठरवा आणि त्या नियमानुसार स्वतःची इन्व्हेस्टमेंट करा. त्याच्यामधून तुम्ही भरपूर काही कमवाल, भरपूर काही शिकाल. दुसऱ्यांच्या फक्त कोणी सांगतंय म्हणून त्याच्याकडे मागे पळू नका. ठीक आहे, याच्यामध्ये अजून मला आणि मार्केट हे ना खालीवर होत राहतं. आज चालू आहे, उद्या 1000 पॉईंट परत पडेल. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की 2008मध्ये मार्केट एकदम एका वेळी 1800 ते 2000 पॉईंट 2 ते 3 दिवसात पडलं, पण तेवढंच मार्केट रिकवर झालं. लेटेस्ट तुम्ही मागच्या वर्षी बघितलं असेल 50% मार्केट पडलं, एका वर्षामध्ये 50% मार्केट रिकवर झालं. त्यामुळे जेव्हा मार्केट खाली पडते तेव्हा तुमच्यासाठी संधी आहे, कारण आपण इन्व्हेस्टर आहे, आपण इन्व्हेस्ट करतोय. तर जेवढ्या कमी प्राईसमध्ये आपल्याला भेटेल चांगली कंपनी तेवढी घेतली तर अजून जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मार्केट पडेल त्यावेळी तुमची जी इन्व्हेस्टमेंटची प्लॅन आहे तो रेडी ठेवा, बॅकअप अमाऊंट रेडी ठेवा की जेणेकरून ज्यावेळी पण तुम्हाला अशी संधी भेटेल मार्केट खाली नंतर त्यावेळी थोडे शेअर्स तुम्ही ॲकोमोडेट करून परत परचेस कराल, जेणेकरून तुमचा जो ॲव्हरेज आहे तो ॲव्हरेज खूप चांगला होईल. अजून याच्यामध्ये जे काही डिटेल्स असतील आपण हळूहळू बोलत राहू. आता आपले जे कॉल्स होतील त्याच्यामध्ये आपण बोलत राहू. ठीक आहे, तर मी माझ्या परीने एक छोटासा माझा अनुभव शेअर केला आणि तुम्हाला बऱ्यापैकी काही शिकता येईल असा माझा मी प्रयत्न केला. आपल्या ग्रुपमधले जे कोणी जाणकार मंडळी आहेत त्यांनी माझ्याकडून काही गोष्टी राहिल्या असतील किंवा काही चुकल्या असतील तर त्या करेक्ट करून मला पण सांगाव्यात ही त्यांना विनंती करतो मी. धन्यवाद. जय शिवराय.